ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांच्या वाचनाचं डायरेक्ट ॲप्लिकेशन काय आहे, यांच्या वाचनाचा डायरेक्ट उपयोग काय आहे किंवा ते का वाचावेत. एखाद्या व्यक्तीला ना ज्यावेळेस ॲसिडिटीचा त्रास असतो त्यावेळेस त्या व्यक्तीला डॉक्टर अँटॅसिड सजेस्ट करतात. म्हणजे सकाळ सकाळी तुझ्या दिवसाची सुरुवात तू ती गोळी खाऊन कर, म्हणजे दिवसभर तुला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. अगदी त्याप्रमाणे ज्या वेळेस आपण आपल्या दिवसाची सुरुवात एखाद्या सात्विक ग्रंथाने करतो, सात्विक चरित्राच्या वाचनाने करतो, तेव्हा आपले जे विचार असतात त्या विचारांना एक मार्ग मिळून जातो की आता याच सात्विक दृष्टीने तू विचार करायचा आहे. आणि जसे आपले विचार असतात तशी आपली कृती बनत जाते. काय वाचन करायचं, कुठलं चरित्र वाचायचं, तर सगळ्यात मस्त सजेशन म्हणजे संत वाङ्मयाशिवाय कुठलाही दुसरा ऑप्शन असू शकत नाही. त्यातल्या त्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की जो सात्विकतेचा एपिटोम आहे, सात्विकतेचं उच्च शिखर आहे. त्याने जर दिवसाची सुरुवात केली मग तर काही विचारायलाच नको. नवीन वर्षाचे अनेको रिझोल्युशन्स आपण करणार आहात, तर त्यातल्या त्यात हे एक रिझोल्युशन ॲड करायला काही हरकत नाही. आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात सत्वगुणाच्या एका गोळीने करणार आणि ती सत्वगुणाची गोळी म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या असू शकतात. पण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात संतांचा हात धरून करूया. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा.